Mumbai Tuck brought to you by Cotton King. Cotton King Unconditional Sale. Get 20% discount on all garments. Offer valid till 16th August 2026. Terms and conditions apply. पनीर बटर मसाला, मटर पनीर, कढ़ाई पनीर, पालक पनीर, पनीर टिक्का मसाला, पनीर लबाबदार, पनीर लखनवी, पनीर भुर्जी, पालक पनीर पुलाव, पनीर मटर पुलाव, पनीर मशरूम असा हा लांब लचक मेनू जो असतो ना तो तुम्हाला कुठल्याही हॉटेलात बघायला मिळेल. पण उद्यापासून पनीरच्या या इतक्या व्हरायटीज हॉटेलात मिळतीलच असं सांगता येत नाही. त्याचं कारण आहे तुकाराम मुंडे जे FDA कमिशनर आहेत. कारण त्यांनी ॲनालॉग पनीरवर बंदी घातली आहे, तीही 1 वर्षासाठी. सेक्शन 30 अंतर्गत सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी एखाद्या पदार्थावर काही काळासाठी बंदी आणण्याचे अधिकार अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांना आहेत. त्यानुसारच 30 जुलै रोजी एक नोटिफिकेशन काढून तुकाराम मुंडे साहेबांनी नॉन डेअरी पनीर किंवा ॲनालॉग पनीरचं उत्पादन, वाहतूक, साठवणूक, प्रक्रिया, वितरण, विक्री यावर वर्षभराची बंदी घातली आहे. आता मुद्दा असा आहे की ह्या जो मी मेनू कार्ड जे वाचून दाखवलं होतं पहिल्यांदा, हे जे पनीरचं जे मेनू कार्ड असतं त्याच्यामध्ये तुम्ही जे ॲनालॉग पनीर म्हणताय ते नेमकं प्रकरण काय आहे असं तुम्ही म्हणाल. तर त्याविषयी महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा विक्रम पाचपुते यांनी बजेट सेशनमध्ये हा मुद्दा मांडला होता. आणि इतकंच नाही तर ॲनालॉग पनीरचा तुकडा घेऊन ते सभागृहात आले होते. खवई यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या पनीरवर काहीतरी अटकाव करा अशी त्यांची मागणी होती. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून कालच FDAनं संभाजीनगरमध्ये छापा टाकून अशा प्रकारचं शेकडो किलो ॲनालॉग पनीर जप्त केलंय. आता तुम्ही म्हणाल की हे ॲनालॉग काय लावलंय? तर आता बैजवार म्हणजे सविस्तरपणे तुम्ही बघा. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे जे तुम्ही पनीर मंचुरियन आणि कशावर ताव मारता ना, ते कसं बनतं ते पहिल्यांदा बघा. मोस्टली ते पनीर ॲनालॉग असतं. त्याचं कारण असं की जे तुम्हाला पुढं बघायला मिळेल तेही विदाऊट तडका, कारण की गोष्टच शुद्ध आणि स्वच्छ अन्न पदार्थांबद्दलची आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलीही भेसळ नाही आहे. ॲनालॉग पनीर हे सिंथेटिक आणि नॉन डेअरी प्रोडक्ट आहे. म्हणजेच ॲनालॉग पनीर बनवताना कुठल्याही प्रकारच्या दुधाचा वापर केला जात नाही. तुम्ही म्हणाल पनीर बनवताय आणि दूध नाही, हे कसं काय? हो, हे असंच आहे, हे खरं आहे. त्यासाठी चक्क व्हेजिटेबल ऑइल, मेनली पाम ऑइल, स्टार्च आणि स्किम मिल्कचा वापर केला जातो. त्यावर बरीच प्रक्रिया केली जाते जेणेकरून तुम्हाला खऱ्या पनीरप्रमाणे त्याचं दिसणं, असणं आणि चवही जाणवावी हा हेतू असतो. पण हे प्रकरण फार डेंजर आहे. का ते बघा. आता जर खरं पनीर बनवायचं असेल तर काय लागतं? तर 100% दूध. 100% दुधापासून जे बनतं पनीर, त्यातील 100 ग्राम पनीरमध्ये 18 ते 21 ग्राम प्रोटीन असतात. म्हणजे किती रिच प्रोटीन आहे बघा त्याच्यामध्ये. शिवाय कॅल्शियम सुद्धा असतं. त्याचं टेक्स्चर कसं असतं ओरिजिनल पनीरचं, जे दुधापासून बनवलं आहे? तर बघा, दुधापासून बनवलेलं पनीर अत्यंत सॉफ्ट असतं, शिवाय ते मिल्की दिसतं आणि चवीतही दूध जाणवतं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा अरोमा, सुवास जो असतो तो सुद्धा दुधाचा असतो. 100% अस्सल दुधापासून बनवलेलं पनीर कमीत कमी 600 रुपये किलोनं विकलं जातं. मग तुम्ही बघा की तुम्ही जे बाजारातून आणता ना 150 रुपये किलोचं, ते काय आहे? असो, तर आता ॲनालॉग पनीरबद्दल तुम्हाला माहिती देणं पण गरजेचं आहे. तर ॲनालॉग पनीर काय बघा. एक तर ते बनतंच पाम ऑइल, स्टार्च आणि मिल्क पावडरपासून. आणि बऱ्याचशा प्रोसेसेस त्याच्यामध्ये ॲड केले जातात आणि त्याचा तुमच्या म्हणजे जीवाशी खेळसुद्धा होऊ शकतो ते पनीर खाल्ल्यामुळं. ॲनालॉग पनीरच्या 100 ग्राममध्ये केवळ 7 ग्रॅम प्रोटीन असतं. पण त्यापेक्षाही धोकादायक म्हणजे त्यामध्ये 10 पट अधिक कार्बोहायड्रेट्स आणि ट्रान्स फॅट्स असतात, ज्याचा शरीरावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचं जे टेक्स्चर असतं ते रबराप्रमाणे असतं. चावताना त्रास होतो, तुटत नाही. आणि काही वेळा त्याचा वाससुद्धा वेगळा येतो. तो वास दुधासारखा नसतो ॲनालॉग पनीरचा. आता मी तुम्हाला एक जादुई गोष्ट सांगतो. खरं तर जादू काही नाही आहे, जस्ट जोक. पण खरं पनीर कसं ओळखायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर बघा, पनीरचा एक तुकडा घ्यायचा, तो पाण्यात बॉईल करायचा. ते थंड झालं की त्यावरती म्हणजे पनीरवरती आयोडीनचे काही थेंब टाकायचे. जर पनीरचा तुकडा निळा झाला तर लक्षात घ्यायचं की त्याच्यामध्ये स्टार्च आहे, म्हणजे हे बोगस किंवा ॲनालॉग पनीर आहे. दुसरी आयडिया, फ्राय पॅनवर एक पनीरचा तुकडा घ्यायचा. गरम झाल्यानंतर त्याचा कलर ब्राऊन झाला तर ते ओरिजिनल पनीर, म्हणजे थोडा तांबूस झाला तर. पण जर पनीरचा तुकडा गरम झाल्यावर त्यातून ऑइल सुटायला लागलं किंवा पाणी सुटायला लागलं किंवा ते रबरासारखं होऊन त्याचा रंग थोडा काळा निळा व्हायला लागला किंवा
त्याचा जर आकार बदलायला लागला तर ओळखून जायचं की हे बोगस पनीर आहे, हे ॲनालॉग पनीर आहे. असो, तर तुकाराम मुंडे साहेबांना हे करण्याची गरज का पडली हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा एपिसोड आपण करतोय. तर बघा, FDA जे नमुने तपासले महाराष्ट्रभरामध्ये त्यातले 32% नमुने पनीरचे असुरक्षित असल्याचं आढळून आलं. म्हणजे ते ॲनालॉग पनीरचे असल्याचं आढळून आलं. म्हणजे बाजारात मिळणारं किंवा हॉटेलात तुम्ही जे ताव मारता ज्या पनीरवरती, सॉरी टू से बट वो दूध का पनीर नहीं है बॉस. दुधाचं पनीर नाही आहे ते. ग्राहकाला पनीर मागितल्यावर पनीरच मिळेल याची कुठलीही गॅरंटी नाही आहे. त्यामुळं ग्राहकाची दिशाभूल होऊ नये म्हणून तुकाराम मुंडे साहेबांनी 1 वर्षासाठी ॲनालॉग पनीरवर बंदी घातली आहे. शुद्ध अन्न मिळणं हा नागरिकांचा अधिकार आहे. त्या हेतूनं ही कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा आदेश फक्त विक्रेत्यासाठी नाही, म्हणजे केवळ हॉटेल चालकासाठी नाही आहे, म्हणजे केवळ हॉटेलवाल्यांवरती कारवाई होणार नाही आहे. हा आदेश जो आहे तो उत्पादक, वाहतूकदार, वितरक, अन्न व्यावसायिक अर्थात हॉटेलवाले आणि या सगळ्यांनी जर नियम मोडला, म्हणजे यातल्या कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन ते पनीर विकण्याचा, वितरित करण्याचा प्रयत्न केला तर कायदा त्याची नोंद घेईल आणि त्याच्यावरती कारवाई होईल. त्यामुळे आता हॉटेलातही ॲनालॉग पनीर विकता येणार नाही आहे आणि त्याच ॲनालॉगच्या जीवावर हातभर लांब मेनू जो ठेवला जातो ना, हे पनीर, ते पनीर, ते पनीर, ते पनीर, अमुक पनीर, अमुक पनीर, ते पण कदाचित तुम्हाला आता पाहायला मिळेल का नाही मला माहीत नाही. आता मुद्दा असा आहे की FDA जी पाहणी केली त्यात अजून काय काय आढळलं आहे तर ते फार डेंजरस आहे. ते बघा, तर त्याच्यामध्ये पनीरचं जे BR रेडिंग असतं ना त्याचा मानकापेक्षा जास्त रेडिंग त्याच्यामध्ये आढळून आलेलं आहे. BR म्हणजे ब्युटारो रिफ्रॅक्टोमीटर रेडिंग. जनरली ओरिजिनल पनीरमध्ये ते 40 ते 44 असतं ते रेडिंग, पण ॲनालॉग पनीरमध्ये ते 48 पर्यंत जातं. लॅबमध्ये पनीरची चाचणी करावी लागते, मग BR कळतो. असाच हातात घेऊन नाही कळणार. हातात पनीरचा तुकडा नाही आहे त्या म्हणजे प्रश्न असा आहे की तुमच्या हातात जर तो पनीरचा तुकडा असेल तर त्यामध्ये प्रोटीनऐवजी त्यामध्ये वनस्पती चरबी जास्त प्रमाणात आढळली आहे ज्यावेळेला ही सगळी टेस्टिंग झाली त्यावेळेला, जी आरोग्यासाठी अधिक घातक आहे. बरं, मुंडे साहेबांनी सगळ्यांवर सरसकट कारवाई केली आहे का तर तसं नाही आहे. एकूण कारवाया जरी जवळपास 3000च्या वरती झालेल्या असल्या हॉटेलांवरती किंवा डेअरी आस्थापनांवरती, तरी 764 जणांना त्यांनी सुधारणा करा, थोडं सुधारा म्हणून नोटीस पाठवली आहे. 165 जणांचे परवाने रद्द करण्यात आलेत आणि 28,66,069 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. अर्थात एवढ्या लाख किलो पनीर जे आहे ॲनालॉग पनीर ते जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 55 कोटी रुपये आहे. असो, तर तुम्हाला आता वाटेल की मग आतापर्यंत आम्ही काय खात होतो. आतापर्यंत आम्ही जेव्हा हॉटेलला गेलो काल, परवा, तेरवा किंवा मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात, तेव्हा काय खाल्लं. तर हा एक मोठा प्रश्न आहे की त्याला आम्ही म्हणजे काय, मी पण आलोच ना त्याच्यामध्ये. मला तरी हे अशा पद्धतीचं सगळं होतं आहे याची कल्पना जरी असली तरी प्रत्येक वेळेला आपण ते टेस्ट करत नाही ना की हे खरंच इथं पनीर मिळतं की नाही मिळत. त्यामुळे आम्ही काय खाल्लं आहे तर बघा, 1 किलो पनीरसाठी म्हशीचं किती दूध लागतं, 5 ते 6 लिटर आणि गाईचं असेल तर 6 ते 7 लिटर दूध लागतं. कारण म्हशीच्या दुधाचं फॅट 6 ते 7% असतं आणि गाईच्या दुधाचं फॅट जास्ती असतं, 4-4.5% असतं. आता बघा, गाईचं दूध महाराष्ट्रामध्ये जे आपल्या घरी येतं ते 60 रुपये लिटर आहे. म्हणजे गाईच्या दुधाचं 1 किलो पनीर करायचं असेल तर कमीत कमी 7 ते 8 लिटर दूध लागेल, म्हणजे 400 ते 450 रुपयांचं दूध लागेल. आणि जर ते म्हशीचं असेल तर ते 80 रुपये लिटर आहे, म्हणजे ते सुद्धा जवळपास 5 ते 6 लिटर दूध लागेल, ते पण 400-450 रुपयांचं लागेल. आता पनीर बनवण्यासाठी लागणारी इतर साधनं, इंधन, मनुष्यबळ या सगळ्याची एकत्रित जर किंमत केली तर काहीही तरी 1 किलो ओरिजिनल फक्त दुधापासून बनवलेल्या पनीरसाठी तुम्हाला 500 ते 550 रुपये मोजावेच लागतील. त्यापेक्षा कमी किमतीमध्ये ते पनीर विकणं परवडणार नाही, ते अशक्य आहे. जर बल्क प्रोडक्शन असेल एकाच दिवशी ज्याच्याकडे खूप दूध आहे मोठ्या मोठ्या डेअरीज आणि या सगळ्या, तर ज्यांचं बल्क प्रोडक्शन आहे त्यांना सुद्धा कमीत कमी 400 रुपयांनी ते पनीर विकणं परवडेल. मग आता आम्हाला जे 150-200 रुपयांनी बाजारात मिळतंय ते काय होतं हे मी वेगळं सांगायला नको आहे. जाऊ द्या, आत्तापर्यंत आपल्या आरोग्याशी बराच खेळखंडोबा झालेला दिसतोय आणि तो आपण सोसलेला पण दिसतोय, कारण याकडे कोणाचं लक्षच नव्हतं. पण आता तुकाराम मुंडे साहेबांनी सशक्त महाराष्ट्र आणि सुदृढ महाराष्ट्र घडवायला घेतला आहे.
ते धडाधड कारवाया करतायत. त्यामुळं तुम्हीही अशा स्वच्छ जेवणाच्या अधिकारांसाठी भांडलं पाहिजे. बाकी जाऊ द्या, तोवर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा कामाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा जास्तीत जास्त शेअर करा. बॉस, जास्तीत जास्त शेअर करा, कारण पनीर खायच्या आधी पहिल्यांदा हा व्हिडिओ आठवला पाहिजे. पाहत रहा मुंबई तक.